श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी योगेश पाटील तर उपसभापतीपदी संभाजी देवरे यांची बिनविरोध निवड। नवलनगर परिसरातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी। धुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी पंढरीनाथ पाटील तर उपसभापतीपदी लळिंग येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळे यांची बिनविरोध निवड। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आदिवासी अधिवेशनाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न। 24 वर्ष देशसेवा बजावून सेवानिवृत्त होत असलेले रनाई गावाचे सुपुत्र चंद्रकांत इन्सुलकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न। क्रीडाई धुळेतर्फे एकविरा देवी मंदिर रिव्हरफ्रंट परिसरात राबवण्यात आली वृक्षारोपण मोहीम। आणि आहेर शिंपी मंच धुळेतर्फे विद्यार्थी गौरव सोहळा तसेच वक्तृत्व स्पर्धेचे करण्यात आले आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी योगेश विनायक पाटील यांची तर उपसभापतीपदी संभाजी पुंडलिक देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवडीनंतर त्यांचा माजी आमदार कुणाल पाटील यांनी सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी योगेश विनायक पाटील यांची तर उपसभापतीपदी संभाजी पुंडलिक देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते सभापती यशवंत दामू खैरनार व मावळते सभापती नानासाहेब देवराम पाटील यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे। त्यामुळे सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक वृषाली पाटील यांच्या उपस्थितीत नूतन सभापती व उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली। यावेळी संचालक मंडळाच्या सर्व संमतीने सभापती पदासाठी सायनेचे सरपंच योगेश पाटील तर उपसभापती पदासाठी सावळदे येथील संभाजी पुंडलिक देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी युवा नेते रायबा पाटील, माजी सभापती साहेबराव खैरनार, बाजीराव पाटील, माजी उपसभापती एन.डी. पाटील, महादेव परदेशी, गुलाबराव कोतेकर, गंगाधर माळी, ऋषिकेश ठाकरे, विशाल पाटील, नयना पाटील, छाया पाटील, विश्वास शिंदे, रावसाहेब पाटील, भागवत चितळकर, देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते। या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांच्यासह सहाय्यक निवडणूक अधिकारी नवनीत गोसावी, देवेंद्र पाटील, विशाल आव्हाड यांनी कामकाज पाहिले। सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक ही बिनविरोधपणे या ठिकाणी पार पडली आणि आपले सभापती पदाकरता सन्माननीय योगेश अप्पा पाटील आणि उपसभापती पदाकरता सन्माननीय संभाजी राजपूत या दोघंही संचालकांची बिनविरोध निवड ही सर्व संचालकांनी मिळून त्या ठिकाणी केलेली आहे। मला असं वाटतं की या संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या बाजार समितीचा एक नावलौकिक आहे आणि शेतकऱ्यांकरता विविध योजना आणून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याकरता ही बाजार समिती जी कायमस्वरूपी कार्यरत असते त्या बाजार समितीच्या एक दैदिप्यमान असा एक इतिहास आहे आणि त्याच इतिहासाला साजेसं अशा प्रकारचं कामकाज हे आत्ताचं संचालक मंडळ त्या ठिकाणी करत आहे। आणि मला असं वाटतं की आता जे सभापती आणि उपसभापती पद या ठिकाणी दोघे निवडून आलेत हे दोघंही पुढच्या त्यांच्या काळामध्ये एक चांगली अजून प्रगतीकडे या बाजार समितीची वाटचाल करण्याकरता आणि या बाजार समितीमध्ये नवनवीन योजना राबवण्याकरता राज्य सरकारच्या मदतीने या बाजार समितीला अजून भरभराटीला कसं नेता येईल त्याकरता हे दोघंही तरुण आमचे सहकारी त्या ठिकाणी काम करतील अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या निवडणुकीच्या निमित्ताने करतो। त्या दोघांना आमच्या सर्वांच्या वतीने धुळे तालुक्याच्या वतीने खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। धुळे तालुक्यातील नवलनगर परिसरात 30 व 31 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी नवलनगर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। धुळे तालुक्यातील नवलनगर परिसरात 30 व 31 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी नवलनगर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की 30 व 31 जुलै रोजी सततच्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्व बाधित शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून
करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, तसेच 48 तासांच्या आत पंचनामे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। यावेळी अभिषेक पाटील, अशोक पाटील, भूषण शिरसाट, रमेश गोपाल, सागर गोपाल, संतोष पाटील, सुनंदा पाटील, दिगंबर पाटील यांच्यासह नवलनगर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाटील, राहणार नवलनगर। आज आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांकडे नवलनगर येथे ज्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्याच्या समस्त शेतकऱ्यांचे तात्काळ मोठा पंचनामा करून त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळायला पाहिजे म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो। दिनांक 30 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या 2 दिवसात धुळे ग्रामीणमध्ये आंबोडा असेल, वणी असेल, नवलनगर असेल, नावरी असेल, चोपडाईकोंडा असेल, सातारा असेल या भागात अतिशय अतिवृष्टीचा पाऊस पडला आणि त्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट झाली की अक्षरशः त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकासह माती देखील वाहून गेली। त्यामुळे हे जे काही शेतकरी आहेत हे समस्त अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांचं समस्त जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे आणि जर शेतकऱ्यांची शेतीचं नुकसान जर अशा प्रकारे झालं असेल तर शेतकरी काय पिकवेल आणि काय खाईल, तो कर्जापोटी मरूनच जाईल। जर शासनाने तातडीने सुमोटो पंचनामे करून समस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्यांना शेवटचा एकच पर्याय उरतो, तो म्हणजे फक्त आणि फक्त आत्महत्या। त्यामुळे सदरील शासनाने आणि प्रशासनाने आणि पालकमंत्री महोदयांनी शासनाला आणि प्रशासनाला या सूचना दिल्या आहेत की जे काही शेतकरी असतील त्यांचे सुमोटो पंचनामे करून ते तात्काळ सादर करायला लावले। जर सुमोटो पंचनामे या 48 तासाच्या आत जिल्हाधिकारी कार्यालय आणि या प्रशासनाने याची दखल घेऊन जर पंचनामे केले नाही तर समस्त नवलनगर येथील शेतकरी आणि त्यांचा परिवार इथे येऊन अक्षरशः विष आणि औषध प्राशन करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी एवढीच नम्र विनंती। धुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी पंढरीनाथ पाटील तर उपसभापतीपदी लळिंग येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी सिद्धूजी गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। धुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी पंढरीनाथ पाटील तर उपसभापतीपदी लळिंग येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। निवडीनंतर माजी आमदार कुणाल पाटील यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। धुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक वृषाली पाटील यांच्या उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी चेअरमन पदासाठी योगेश पाटील तर उपचेअरमन पदासाठी लळिंगचे संभाजी सिद्धूजी गवळी यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आला। धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी लहू पाटील, पोपट शिंदे, दिनकर पाटील, कैलास पाटील, अरविंद शिरसाट, विलास चौधरी, पंढरीनाथ पाटील, संभाजी गवळी, इंद्रसिंग गिरासे, बापू खैरनार, रमेश नांदरे, सुडामन मराठे, पटू पाटील यांच्यासह पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदरणीय दाजी साहेबांना स्मरून आणि आदरणीय आमचे सर्वांचे नेते बाबासाहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिली त्याबद्दल मी बाबासाहेबांचं आभार मानतो। म्हणजे गेल्या अर्धा तास पूर्वी पण मला माहिती नव्हतं की मी चेअरमन होणार आहे, त्याच्यामुळे मी अतिशय भावनिक झालो आणि बाबांचा जवळजवळ 20-25 वर्षापासूनचा कार्यकर्ता मला आज बाबासाहेबांनी न्याय दिला आणि मी याच्यासाठी खरेदी विक्रीसाठी नेहमी विधायक काम करण्याचा प्रयत्न करेन। सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न मिळेल आणि शेतकऱ्यांसाठी नेहमी उभा राहील एवढीच ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। माझ्या सर्व संचालक मंडळांनी जेवढे संचालक आहेत त्यांनी सगळ्यांनी माझं ही जी निवड झालेली आहे याला एकतर्फी सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल निवडणूक अधिकारी आणि सर्व संचालकांचं, आमचे सर्व नेतेगण, जवाहर ग्रुपचे सर्व बाबासाहेब आणि साहेबांपासून ज्येष्ठ सर्व श्रेष्ठ सर्वांचं मी आणि बाबासाहेबांचं पुनश्च आभार मानतो। रायोजी पण इथं उपस्थित आहे, रायोजींचं पण मी आभार मानतो। पण सर्वजण इथं उपस्थित झाले, सर्व उपस्थितांचे पण मी या माझी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार करतो। जे पद दिलं ते मोठं आहे, अल्पसंख्याकाला एक न्याय मिळाला आणि बाबासाहेब सांगितलं आपल्याला सगळे सहकारी सांगितलं त्या पद्धतीने सर्व त्यांचे प्रामाणिक काम करू आणि जास्तीत जास्त आपलं हे काम करू। एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आदिवासी अधिवेशनाच्या नियोजनासाठी
धुळे शहरातील शासकीय विश्रामगृह येथे संघटनेचे प्रमुख शिवाजीराव ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र आदिवासी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आयोजनाच्या नियोजनासाठी धुळे शहरातील शासकीय विश्रामगृह येथे संघटनेचे प्रमुख शिवाजीराव ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीत आदिवासी समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वन हक्क, राहण्यासाठी जागा, शिक्षण, आरोग्य सुविधा, राजकीय प्रतिनिधित्व, रोजगार तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. समाजाने संघटित राहून आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. यावेळी 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित महाराष्ट्र आदिवासी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे प्रमुख शिवाजीराव ढवळे, शेतकरी नेते लक्ष्मण वडाले, ॲडव्होकेट राजेंद्र वाघ, मयुरी सोनवणे, कमल सूर्यवंशी, दिलीप मालशे, विष्णू सोनवणे, ज्येष्ठ नेते अशोक धुळवड, निंबा महाराज, योगेश सूर्यवंशी, अनिल भीम यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. औचित्य साधून 31 जुलै ते 9 ऑगस्ट उत्तर महाराष्ट्रातल्या 5ही जिल्ह्यामध्ये 10 दिवसाची ही एक प्रकारची यात्रा आहे, अभियान आहे. याला आम्ही नावही आदिवासी अधिकार अभियान दिलेलं आहे. याचा उद्देश हा आहे की सध्याची जी आदिवासींची स्थिती आहे, आदिवासींच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या विचाराची लोक मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहे. आदिवासीचं वनवासीकरण करण्याचं षडयंत्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे. आदिवासींची प्रश्न अधिक गडद करण्याच्यासाठी सरकार वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहे आणि म्हणून लोकांचं याविषयी प्रबोधन व्हावं हा एक हेतू आहे. तरुण मुलंसुद्धा या राजकीय पुढाऱ्यांच्या नादी लागून वाम मार्गाला लागल्याची काही चित्र दिसत आहे. अशा वेळेला या तरुणांना सुद्धा संघटनेमध्ये जोडून घेऊन संघटनेची ताकद अधिक कशी वाढेल याच्यासाठी प्रयत्न करावं आणि ह्या सगळ्या नवीन नवीन मुद्द्यावरती चर्चा करू. या 10 दिवसाचा हा सगळा अभियान संपल्याच्या नंतर मराठवाड्यातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे ही दुसऱ्या टप्प्यामध्ये केल्याच्या नंतर 1 लाख लोक मुंबईला, नाशिक टू पायी घेऊन ह्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सरकार विरुद्ध निघणार आहे आणि ते प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही याचं मार्गदर्शन करण्याच्यासाठी या ठिकाणी ही 10 दिवसाची पदयात्रा म्हणण्यापेक्षा ही यात्रा आहे, हे अभियान आहे. ही अभियान आम्ही काढलेलं आहे. याचा समारोप 9 ऑगस्टला कोपरगावमध्ये आणि येवल्यामध्ये जागतिक आदिवासी गौरव दिनाचा जो उत्सव साजरा केला जाणार आहे त्या ठिकाणी होणार आहे. 31 जुलैला नंदुरबारला जे 2 दिवसाचे कार्यक्रम होते ते नदीला पूर आल्यामुळे आणि मुसळधार पाऊस सतत चालू असल्यामुळे 31 आणि 1चे कार्यक्रम रद्द करू ते पुन्हा 9 तारखेच्या नंतर 10 आणि 11 तारखेला 2 दिवसासाठी ठेवलेले आहे. त्यामुळे हे 10 दिवसाचं अभियान पूर्ण होणार आहे. भारतीय सैन्य दलाच्या यशस्वी विभागात तब्बल 24 वर्ष देश सेवा बजावून सेवानिवृत्त होत असलेल्या रनाई गावाचे सुपुत्र चंद्रकांत शालिक इंसुलकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा देवपुरातील वाडीपोखर रोडवरील अजयनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतीय सैन्य दलाच्या एससी विभागात तब्बल 24 वर्षे देशसेवा बजावून सेवानिवृत्त होत असलेल्या रनाई गावाचे सुपुत्र चंद्रकांत शालिक इंसुलकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम सोमवारी देवपुरातील वाडीपोखर रोडवरील अजयनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चंद्रकांत इंसुलकर हे सन 2002 मध्ये 18 वर्षाचे असताना इंडियन आर्मी मध्ये भरती झाले. त्याच्यानंतर 2008 मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यांचा नोकरीचा 24 वर्ष प्रवास झाला. 2002 मध्ये 13 महिने त्यांनी विहार गया या ठिकाणी प्रशिक्षण घेतले. 2003 मध्ये जम्मू काश्मीर येथे 3 वर्ष त्यांनी सेवा दिली. त्यानंतर 2007 मध्ये आसाम 3 वर्ष, 2009 मध्ये पंजाब, 2012 मध्ये जम्मू उधमपूर 1 वर्ष, 2014 मध्ये दिल्ली येथे 3 वर्ष,
2016 मध्ये आसाम येथे 3 वर्ष, त्याच्यानंतर 2019 मध्ये बरेली येथे 3 वर्ष, 2023 मध्ये लद्दाख येथे 3 वर्ष, 2025 मध्ये वेस्ट बंगाल येथे 2 वर्ष, त्याच्यानंतर शेवटी बंगलोर येथे ते निवृत्त झाले. त्यांचा सोमवारी सेवापूर्ती सोहळा पार पडला. त्यांना या सेवा देण्यामध्ये त्यांच्या अर्धांगिनी प्रिया इन्शुरकर यांनी मोलाची साथ दिली. या प्रसंगी कर्नल उत्तम पाटील, कॅप्टन अविनाश देवरे, माजी मेजर निलेश पाटील यांच्यासह भगवान बोरसे, भीमराव बोरसे, सुभाष सूर्यवंशी, नामदेव पाटील, महेंद्र पाटील, नकुल पाटील, रोहिदास बैसाने, जगदीश पाटील, संभाजी पाटील, महेंद्र धनगर, नानाभाऊ पाटील, सुप्रिया अंसुलकर, यज्ञा इंसुलकर, यक्ष इंसुलकर आदी उपस्थित होते. समस्त माझे सर्व परिवार, सैनिक संघाचे अध्यक्ष भीमराव बोरसे सर, माझे सर्व नातेवाईक, माझे अरुणनगर रहिवासी, अजयनगर रहिवासी, सैनिक संघाचे माझे पुढे वरिष्ठ सैनिक, माझे मित्रमंडळी, मी सर्वांच्या माझ्या कार्यक्रमाला म्हणून मी सर्वांच्या अभिमान व्यक्त करतो. मी 24 वर्ष पूर्ण नोकरी आणला आहे. 24 वर्ष पूर्ण नोकरी केली. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. मी भरपूर कष्ट केले, पहाडी पर्वती, रात्र दिवस भरपूर काही कुठेतरी नोकरी केली. 24 वर्ष म्हणजे भरपूर टाईम लागला असं सांगता येईल. माझ्या नोकरी मागे माझ्या परिवाराच्या साथ असल्यामुळे मी पूर्ण नोकरी करू शकलो. परिवारात माझ्या पत्नी यांनी खूप मोठा साथ दिला. त्यांच्या साथ असल्यामुळे मी पूर्ण 24 वर्ष नोकरी पूर्ण करू शकलो. क्रेडाई धुळेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शहर अधिक हिरवेगार करण्याच्या उद्देशाने अ स्टेप टुवर्ड्स ग्रीन शेल्टर या उपक्रमाअंतर्गत रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता एकविरादेवी मंदिर रिव्हरफ्रंट परिसरात वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शहर अधिक हिरवेगार करण्याच्या उद्देशाने क्रेडाई धुळेच्या वतीने अ स्टेप टुवर्ड्स ग्रीन शेल्टर या उपक्रमाअंतर्गत रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता एकविरादेवी मंदिर रिव्हरफ्रंट परिसरात वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानास सुरुवात करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि हरित धुळे घडवण्याच्या उद्देशाने क्रेडाईच्या वतीने धुळे शहरात 4 ते 5 ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी या वृक्षारोपण उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन क्रेडाईच्या वतीने करण्यात आले. या उपक्रमाचे प्रायोजकत्व कालिका स्टील यांनी स्वीकारले आहे. या प्रसंगी क्रेडाई धुळेचे अध्यक्ष सुमित बोरसे, सचिव क्षितिज महाजन, उपाध्यक्ष दिनेश बागुल, राजेश वाणी, खजिनदार चंदन पलानी, शांताराम पाटील, योगीराज मराठे, रश्मी जोशी, दीपक ऐरे, संदीप सैंदाने, पंकज ब्राह्मणकर, अमोल पाटील, गोपाल शर्मा, गणेश मोरे, वालकेश चौधरी, प्रतीक बडगुजर, श्रेयांश कांक्रिया, चैतन्य सोनवणे, अरुण केले, दीपक जैन, राजेश वाणी, उमेश अग्रवाल, अशोक अग्रवाल, नरेश चौधरी, जितेंद्र सोनवणे, नकुल अहिरराव, गौरव गोयल, स्वप्नील नहार, विवेक बागुल, संकेत बोरसे, चंदन तनवानी, मुकेश तनवानी, निलेश धातकर, केदार जोशी, राहुल सोनवणे, प्रतीक गिंदोडिया, ईश्वर पवार, अनिल वर्मा, ऋषिकेश शिंदे, कृपेश चव्हाण, जितेंद्र सोनगिरे, दीपेश पाटील, सुनील चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 2 ऑगस्ट रविवार रोजी क्रेडाई धुळेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मान्यवर आपल्या धुळे शहराचे लाडके आमदार अनुप भैया अग्रवाल, त्यानंतर आयुक्त साहेब नितीनजी कापडणी, क्रेडाई महाराष्ट्राचे जॉईंट सेक्रेटरी श्री शांतारामजी पाटील, माजी अध्यक्ष योगीराजजी मराठे हे उपस्थित होते. आपण धुळे शहरामध्ये एकविरादेवीजवळ नदी किनारी हा कार्यक्रम घेतला. या ठिकाणी आपण नदी किनारी 160 झाडं आपण इथं लावलेले आहेत. हे सगळे झाडं अतिशय योग्य पद्धतीने जगले देखील आहेत. तसेच आपण धुळे शहरामध्ये अजून वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण देखील करणार आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्याला कालिका स्टीलतर्फे स्पॉन्सरशिप देखील करण्यात आली आहे. त्यांचे आपल्याला अतिशय चांगले मोलाचे सहकार्य लाभले आहेत. यासाठी मी प्रितीशजी गिंदोडिया यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. तर धुळे शहरातील नदी किनारी एकविरा रोड हा पहिले घेतला. त्यानंतर पारोळा रोड देखील आपण निवडला आहे. पारोळा आपल्या चौफुलीपासून ते हायवेपर्यंत आपण लावणार आहोत. त्यानंतर
गणपती मंदिरापासून तर कालिका मातेचे मंदिर आहे, त्यानंतर पुढे लहान पुलापर्यंत आपण देखील ही झाडे लावणार आहोत. गायक शिल्पी पंच धुळे यांच्या वतीने स्वर्गीय कविता बिहारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अहिर शिंपी मंच धुळे यांच्या वतीने स्वर्गीय कविता बिरारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिंपी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती, वैचारिक प्रगल्भता, प्रभावी वक्तृत्व आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेमध्ये श्री संत नामदेव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जीवनकार्य, विचारधारा आणि राष्ट्र निर्मितीतील योगदान या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केली. स्पर्धकांनी ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या कार्याचा अभ्यासपूर्ण आढावा घेत देशप्रेम, सामाजिक स्वाभिमान, कर्तव्य भावना आणि राष्ट्रसेवेचा संदेश आपल्या प्रभावी वक्तृत्वातून मांडला. स्पर्धा इयत्ता 2री, 3री, 4थी, 5वी, 7वी, 8वी, 10वी तसेच 11वी, 12वी अशा विविध गटांमध्ये घेण्यात आले. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिके, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याचवेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धीरज इसे, धर्मेंद्र संन्यासी, शिरीष दलाल, सुहास जगदाळे, अर्थव बिरारी, जानकीराम सोनवणे, नरेंद्र भांबरे, सुषमा सावळे, ज्योती दलाल यांच्यासह पंच अध्यक्ष रमेश शिरसाट, उपाध्यक्ष भालचंद्र भांडारकर, सचिव गणेश सोनवणे, सहसचिव प्रवीण जाधव, कार्याध्यक्ष नागेश सावळवे तसेच मनोहर गांगुर्डे, रवींद्र शिंपी, नरेंद्र वारुळे, राजेश बागुल, श्याम जगताप, श्याम दलाल यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नामदेव, अहिर शिंपी पंच संस्थेचा उपाध्यक्ष भालचंद्र भांडारकर. आज अहिर शिंपी पंचच्या वतीने सालाबादाप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव समारंभ, बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. यासाठी सिद्धेश कॉम्प्युटरचे संतोष बिरारी यांच्या पत्नी दिवंगत कविता बिरारी यांच्या स्मरणार्थ गुणवंत समाजातील गुणवंत विद्यार्थिनींना बक्षीस देण्याचं या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि समाजाच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्यांना बक्षीस वाटप, वह्या वाटप या सर्व कार्यक्रम अहिर शिंपी पंच अध्यक्ष रमेश भाऊ शिरसाट, सचिव गणेश सोनवणे आणि सर्व पदाधिकारी यांनी आम्ही इथे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे चांगला पार पडत आहे आणि गुणवंत विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या जीवनपटावर चांगल्या प्रकारे वक्तृत्व केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांना देखील बक्षीस देण्यात येत आहे. असा कार्यक्रम खूप सुंदर पार पडत आहे. जय हिंद, जय नामदेव. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी योगेश पाटील तर उपसभापतीपदी संभाजी देवरे यांची बिनविरोध निवड. नवलनगर परिसरातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी. धुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी पंढरीनाथ पाटील तर उपसभापतीपदी लळिंग येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळे यांची बिनविरोध निवड. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आदिवासी अधिवेशनाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न. 24 वर्ष देशसेवा बजावून सेवानिवृत्त होत असलेले रनाई गावचे सुपुत्र चंद्रकांत इन्सुलकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न. क्रीडाई धुळेतर्फे एकविरा देवी मंदिर रिव्हरफ्रंट परिसरात राबवण्यात आली वृक्षारोपण मोहीम. आणि अहिर शिंपी मंच धुळेतर्फे विद्यार्थी गौरव सोहळा तसेच वक्तृत्व स्पर्धेचे करण्यात आले आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.